रविवारी मी अंबरनाथला जाणार होते, म्हणून मी शनिवारी परत एकदा खडपोली इथल्या कवठ्यात करवंद खाण्यासाठी म्हणून मुद्दामून गेले. मला करवंद झाडावरून डायरेक्ट तोडून खायला लहानपणापासून सवय आहे. लहानपणापासून झाडावरनं डायरेक्ट तोडून खायची करवंद सवय असल्यामुळे मला तशीच झाडावरनं डायरेक्ट तोडायची आणि खायची करवंद अशीच आवडतात. विकत मुंबईत घेऊन खायला मला आवडत नाहीत. किती विकत आणून खाल्ली असं मी झालं आहे असं होतच नाही. मी विकत आणायची पण मी खायचीच नाही. करवंदाच्या झाडांना पण खूप काटे असतात, त्यामुळे करवंद खाताना अंगाला कितीतरी काटे लागू नये म्हणून काळजी घेत करवंद खावी लागतात. थोडी कच्ची करवंद मी येताना घरी घेऊन आले आणि तिथे जमतील तेवढी मी काळी करवंद म्हणजे पिकलेली करवंद खाऊन आले. मनसोक्त करवंद खाल्ली आणि या अंबरनाथला यायला म्हणून कच्ची करवंद बाटलीत भरून आणली. बऱ्याच वर्षानंतर खाल्ली मी अशी झाडावरनं तोडून करवंद. खूप मज्जा आली अशी डायरेक्ट झाडावरनं तोडून करवंद खायला. आमच्या आजोबांनी मिऱ्याची ते तळ्यावरती संध्याकाळी इतकं मस्त वाटत होतं ना. घरात उन्हाळा वाटतो, गरमी वाटते, पण असं तळ्याकाठी किंवा असं आपण बाहेर फिरायला म्हणून जर आपण बाहेर पडलो ना घराबाहेर, इतकी हवा मस्त थंड लागते ना. शिवाय अंगणात बसल्यावर तिथे पण थंड हवा वाटते. झोपल्यावर काय नाही, अंगणात बसल्यावर काय नाही, झोपल्यावर काय मस्त थंड हवा वाटते. बरंच रानात फिरायला गेल्यावर मस्त थंड हवा वाटते. पण तसंच जर आपण घरात गेलो की लगेच आपल्याला गरम होतं. हा फरक असतो घरात आणि बाहेर आपण असतो तेव्हा. घरात गरम वाटतं, बाहेर थंड वाटतं. शहरात तसं नसतं. शहरात घरात पण गरम वाटतं आणि बाहेर पण गरम वाटतं. शहरात आपण AC शिवाय राहूच शकत नाही उन्हाळ्यामध्ये. गावाला तसं नव्हतं. गावाला आम्हाला पंखा पुरत होता. गावाला आम्हाला ACची गरज पण नाही वाटत. म्हणजे आता खडपोलीला नाही गरज वाटत, आमच्या धामण्यांच्या घरी गरज वाटते ACची. कारण कसं आहे तिथे पूर्व पश्चिम असं सूर्याची किरणं डायरेक्ट घरात येतात माझ्या धामण्यांच्या सासरच्या घरी. खडपोलीच्या घरात असं नसतं, त्यामुळे गरम कमी होतं खडपोलीच्या घरात. सूर्यकिरणं पूर्व पश्चिम दिशा घरावरती नाही येते, त्यामुळे ACची गरज खडपोलीच्या घरात नाही. इतकी करवंद खाल्ली आणि बाटली भरून मी घेतली की माझ्या हाताला, मोबाईलला, खाऊन तोंडाला कुठे कुठे चीक लागला आता. पण करवंद खाण्याची हीच तर मजा असते. थोडं चीक लागतो, थोडं काटे लागतात. आमच्या आजोबांनी घराजवळ विहिरीजवळ मिरीची पण शेती केलेली होती. शेती म्हणजे काय, ती मिरी कशी झाडावरती वेल अशी पसरत जाते ना, आणि मग भरपूर मिरी व्हायची. आणि मग ती आम्हाला ताईची भावंडं मिळून 4 जणं आणि आजी आजोबा अशी 5 कुटुंब, अशी 5 कुटुंबांना सगळ्यांना मिळून ती मिरी भरपूर व्हायची. विकत घ्यायला लागायची नाही वर्षभरासाठी. आणि मग त्याच्यानंतर पण मग ती शिल्लक राहायची. मग ती कोणाकोणाला आजोबा द्यायचे. त्यामुळे मिरीसुद्धा घरची असायची, काळी मिरी आजोबांमुळे. आजोबांच्या नंतर आजीनीही बरेच वर्ष काळी मिरीची लागवड केली होती. काळी मिरी, शेवग्याच्या शेंगा अशा अनेक गोष्टी जे कोकणात राहतात त्यांना माहिती असतं की कोकणात आपण घरचं काय काय स्वतः लागवड करून खातो. पण जे नसतात कोकणातले त्यांना म्हणून मी हे सांगते. परत आंबे पण आमच्या लहानपणापासून आमच्या आजी आजोबांमुळे मी एवढे खाल्ले की जिथे आपण नजर फिरवू तिथे आंबे, इतके आंबे असायचे. बघणाऱ्याला पण कंटाळा येईल इतके आंबे सगळ्या घरभर पसरलेले असायचे. भूक लागल्यावर आंबे, जेवताना आंबे, आणि ते पण पोटभर.
आताची पिढी, हल्लीची पिढी तर आम्ही खाल्ले तेवढे आंबे खाऊच शकणार नाही. कांदे पोह्याचा वास येतोय. कोणाकडे तरी कांदे पोहे करतात. गेली कुठे मंडळी? आवाज नाही. किचनमध्ये ठेव. माझ्या आईच्या तब्येतीत ऑपरेशन नंतर पण, म्हणजे ऑपरेशन सक्सेस झालं पित्ताशयाचं, पण बाकी तिचे जे तोल जाणं वगैरे आहे, त्यामुळे तिच्या तक्रारी आहे, त्याच्यात काही विशेष सुधारणा नाही आहे. त्यामुळे करवंद आणले मी. आम्ही एक आठवडा लवकर अंबरनाथला यायला निघालो. हे तर आम्ही अजून 8 दिवस राहणार होतो. 21 दिवस आम्ही खडपोलीमध्ये राहिलो. मी बघा झाडावरनं आता मी तोडून आणली करवंद, कच्ची करवंद. स्वतः झाडावरनं तोडून आणण्यात जी मजा आहे, ती विकत घेऊन करवंद खाण्यात मजा नाही. कोणाकोणाला स्वतः असा रानमेवा जाऊन आणायला आणि खायला स्वतः आवडतो. आज कित्येक वर्षानंतर मी स्वतः झाडावरची करवंद तोडली, कच्ची करवंद घरी आणली. लोणच्याला, चटणीला, कैरीला. काळी करवंद मेन झाडावरची तोडून कित्येक वर्षानंतर खाल्ली. मुंबईत काय विकत मिळतात काळी करवंद, काही नाही कच्ची. पण मला ते लहानपणापासून झाडावरनं काळी करवंद तोडायची, काळी म्हणजे पिकलेली करवंद झाडावरनं डायरेक्ट तोडायची आणि डायरेक्ट लगेच ती खायची, तीच सवय. त्यामुळे मुंबईत किती विकतची करवंद मी आणली, पण मग ती मी आणून खायचीच नाही, कारण मला ती झाडावरून खाण्याची मजा तशी वाटायचीच नाही. म्हणून आज किती वर्षानंतर आता आले खडपोलीत, तर स्वतः गेले करवंदीची जाळीवर आणि मनसोक्त काळी करवंद खूप खाल्ली. खूप म्हणजे खूप खाल्ली. लहानपणाची आठवण काढत तेव्हा लहानपणी कसं कंटाळा यायचा, एवढी करवंद आम्ही खायचो रोज. पण आता कसं झालं, आता मिळत नाही, त्याचं तर महत्त्व समजलं आहे. असं झालं आहे, मिळत नाही म्हणजे विकत मिळतात, पण झाडावरनं तोडून खायला आता मिळत नाही लहानपणीसारखं. लहानपणी कसं आजोबांबरोबर जायचो कवाठ्यात बिया वेचायला, मग तेव्हा येता जाता खायचो करवंद, त्यांनीच पोट भरायचं. त्यामुळे भूक पण लागायची नाही बिया वेचून काजूच्या. कारण परवा मी कवाठ्यात गेले होते, तो फक्त आईच्या वाटण्याचा आलेला कवाठा आहे, पण आजोबांनी जिथे जिथे काजूची झाडं लावली तो पूर्ण कवाठा खूप मोठा आहे. त्या कवाठ्यात आम्ही काजूच्या बिया वेचायला आजोबांबरोबर जायचो, त्यामुळे खूप वेळ लागायचा आणि भूक पण लागायची आणि मजा पण वाटायची झाडावरची करवंद काढून खाण्यात. तीच सवय लागलेली. आणि बिया वेचायला पण मजा यायची काजूच्या आजोबांबरोबर. असा आमचा रोजचा दिनक्रम असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत खडपोलीला आल्यावर, शाळेला सुट्टी लागली की आई खडपोलीला सोडायची आम्हाला येऊन, आणि मग त्याची शाळेची रिझल्टची वगैरे कामं संपली की यायची आम्हाला परत. जूनची शाळा चालू व्हायच्या आधी आम्हाला न्यायला यायची, मला ताईला. त्यामुळे शाळेला सुट्टी लागली मे महिन्याची की मी ताई इथे खडपोलीतच असायचो. मग मावशीची मुलगी असायची किंवा मामाची मुलं असायची, 2 मामांची. मजा यायची. आम्ही सगळे आजोबांबरोबर जायचो कवाठ्यात काजूच्या बिया वेचायला, कधी वरच्या शंकराच्या देवळात जायचो, आणि आम्ही सगळे पायी जायचो त्या देवळात शंकराच्या. काही जवळ नाही आहे ते चालत जायला. रिक्षा आमचे असे कोणी एवढे लाड केलेले नाहीत लहानपणापासून. रिक्षेनी जा बी काही नाही, चालत जायचो घरापासून ते वरच्या शंकराच्या देवळापर्यंत. आणि ते पण आमची आई तर सकाळी आंघोळ केल्या न खाता पिता न्यायची. अजूनही आमची आई न खाता पिताच जाते शंकराच्या देवळात वरच्या, जेव्हा जाते दर्शनाला. ते आमच्या गावचं ग्रामदैवत आहे शंकराचं देऊळ. झोलाई माता मंदिर आहे त्याच देवळात. मग बाजूला कदमवाडीत मारुती मंदिर आहे.
जुनं ते सोनं म्हणतात, त्याचं महत्त्व माझ्यासारखं अजून कुणालाच माहीत नसेल. खडपोलीशी खूप असं आठवणी अशा आहेत ना, त्या आठवलं तरी हळवं व्हायला होतं. इतकी मजा केलेली आहे खडपोलीत आम्ही लहानपणापासून आजी आजोबांच्या राज्यात. आता आजी आजोबा राहिले नाही. आता उद्या जाणार अंबरनाथला. आता इतके दिवस राहिले तरी आता उद्या जायची वेळ आली अंबरनाथला, तर आता इमोशनल व्हायला होतं आहे खडपोलीला सोडून जायचं म्हणजे. तर किती इमोशनल झालं खडपोलीला उद्या सोडून जाताना मला होत असलं तरी तर काही इलाज नाही. माझ्या नवऱ्याची कर्मभूमी आहे अंबरनाथ. माझे मिस्टर अंबरनाथमध्ये जॉबला आहेत ना, त्यामुळे त्यांची ती कर्मभूमी आहे. त्यासाठी मला अंबरनाथला जाणं आहे आणि माझे आईबाबा पण अंबरनाथला असतात. मग त्याच्यासाठी मला अंबरनाथला तर आईबाबांना सोडायला म्हणून उद्या जायचंच आहे. आणि माझं पण घर तिथेच आहे, सासरचं घर. सासरचं गावचं घर वेगळं, अंबरनाथचं घर वेगळं माझं. त्यामुळे काय आता नाईलाज आहे, जावं तर लागेलच. इच्छा नसली तरी जावं लागेलच, काही इलाज नाही त्याला. असो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आज खडपोलीमधली रात्र, शेवटची रात्र. शेवटच्या रात्रीतला शेवटचा अंगणात बसून घेते. परत कधी योग येईल खडपोलीत राहायचा, देवत जाणे. चंद्राच्या ताऱ्यांच्या साक्षीने खडपोलीच्या अंगणातली ही आजची माझी शेवटची रात्र. आय मिस यू खडपोली, आय मिस यू हे अंगण.